आज मी आपल्याला फक्त 5 मिनिटामध्ये हा पौष्टिक नाश्ता कसा बनवायचा ते दाखवणार आहे. तर ह्या शेवया आहेत ना, माझ्या खाली डॉक्टर आहेत, तर त्यांनी मला ह्या दिलेल्या. डबा भरून होत्या पूर्ण. मला दरवर्षी त्यांच्याकडूनच शेवया येतात. त्या एकदम बारीक शेवया आहेत, ह्या रव्याच्या शेवया आहेत. आणि ह्या शेवया आहेत ना, आपल्याला आता थोड्याशा कुस्करून घ्यायच्यात आणि पाणी उकळायचं आहे आणि त्याच्यामध्ये ह्या टाकून घ्यायच्यात आणि फक्त 3 मिनिटं लागतात शिजण्यासाठी याला. पाणी थोडंसं कमीच ठेवायचं म्हणजे आपल्याला पाणी काढण्याची गरज लागत नाही. कारण याचं पाणीसुद्धा खूप चांगलं असतं. ते बघा आपल्या तर शेवया आता शिजवून झालेल्या आहेत. आता गॅस बंद करायच्यात आणि एका प्लेटमध्ये काढून घ्यायच्यात. रव्याच्या शेवयाचं नुसतं पाणी जरी उकळवून पिलत ना, तर ग्लुकोजचं काम करतं. तर ह्या शेवया मी 2 जणांसाठी बनवलेल्या आहेत. थोडं वेगळ्या काढून घेतल्यात. आता याच्यामध्ये आपल्याला टाकायचे आहे साखर चवीसाठी किंवा खडी साखर टाका. त्याच्यानंतर दूध टाकून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर 1 चमचाभर हे तूप टाकायचं आहे. आणि ह्या शेवया आहेत ना, तुम्ही अगदी 1 वर्षाच्या मुलांनासुद्धा देऊ शकतात. पचायला एकदम हलक्या आहेत. मुलांना मॅगीची सवय लावण्यापेक्षा अशा घरगुती शेवया बनवून द्या. लहानपणापासून त्यांना जर सवय लावली ना घरचं खाण्याची, तर ते बाहेरचं खाणं अजिबात मागणार नाही. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.